कडूस बिझनेसमॅन भाग 15. अरे रे, ह्यामध्ये इतकं काय विचार करायचा आहे? इतकी मोठी आणि आलिशान पार्टी हिने तिच्या आयुष्यात कधी पाहिली देखील नसेल. कोणत्या तरी झोपडपट्टीत वाढलेल्या या मुलीला पार्टीची काय माहिती असणार? या मूर्ख मुलीला ऑफर देऊन मी स्वतःच मोठी चूक केली आहे का? तिथे सगळ्यांसमोर हिने माझा अपमान केला नाही म्हणजे मिळवले. रणवीर चिडून आणि रागाने बोलतो, माझ्या चेहऱ्यावर काय माकड नाचते का? पार्टीला येणार आहेस की नाही ते सांग. निधी नाक मुरडत आणि तोंड फिरवून बोलते, मला नाही यायचे, जा तुम्हीच. मी काय कधी पार्टी पाहिली नाही का? तुम्हीच जा, तिथे खा प्या आणि मज्जा करून या. बाप रे, ह्या मुलीच्या चेहऱ्यावर किती हा अहंकार आहे. जणू काही एखाद्या भिकाऱ्याला थेट पॅरिसच्या ट्रिपला बोलवल्यासारखे झाले आहे. रणवीर टोमणा मारत आणि चिडून बोलतो, इतकी कसली श्रीमंती दाखवते आहेस? ठीक आहे, तू घरातच बसून राहा, मी एकटाच जाईल. अजून थोडा वेळ इथे थांबलो तर वेळ वाया जाईल. ह्या मूर्ख मुलीने सांगितलेल्या खोट्या गोष्टीमुळे मला उगाच त्रास सहन करावा लागत आहे. रणवीर मनातल्या मनात तिला बोलत एका मोठ्या हॉटेलसमोर कार थांबवून खाली उतरतो. निधी मात्र कारमधून खाली उतरायला का कुणास ठाऊक तयार होत नव्हते. रणवीर चिडून आणि मोठ्याने बोलतो, खाली उतर आता. काही ते नोकरांना बोलवून दरवाजा उघडायला लावून कार्पेट पसरवून तुझे स्वागत करायचे आहे का? अरे, ही मला उत्तर न देता इतक्या घाबरलेल्या नजरेने आजूबाजूला का तपासत आहे? अच्छा, हिच्या ह्या भीतीचे कारण आत्ता माझ्या लक्षात आले. त्या दिवशी हिच्यावर अटॅक झाला होता ना, म्हणूनच ही एवढी घाबरून गोठून गेली आहे. रणवीर समजूत काढत आणि शांतपणे बोलतो, मी तुझ्या सोबत असताना तुला काहीही होणार नाही, खाली उतर आता. चला. हिने थोडे धाडस दाखवून कारमधून खाली पाऊल ठेवले तर खरे. रणवीर तिचा हात पकडून तिला हॉटेलच्या आत घेऊन जातो. दोघंही एकाच टेबलवर समोरासमोर बसतात. ती मेनू कार्ड हातात घेऊन अगदी आश्चर्याने आणि मोठ्या डोळ्यांनी सर्व काही पाहू लागते. निधी आनंदाने आणि जीभ चाटत बोलते, बाप रे, तुमच्या घरचे जेवण खाऊन खाऊन माझ्या जिभेची चव गेली होती. आज मात्र काहीतरी चमचमीत आणि चवदार खायला मिळणार. चिकन बिर्याणी खाऊन खूप दिवस झाले आहेत. मी तर तीच मागवून खाणार. वा रे वा महाराणी, आमच्या आईच्या हाताचे जेवण खाऊन हिची जिभेची चव जाते म्हणे. घरात काही कामधंदा न करता महाराणीसारखी बसून राहते ना, म्हणून ही मस्ती आली आहे हिला. रणवीर रागाने आणि डोळे वटारून बोलतो, ए मूर्ख मुले, आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, हे विसरलीस का? माझ्या समोर बसून चिकन बिर्याणीचे नाव घेतेस? एक जोरात बुक्का दिला ना तर तोंडातले दात हातात येतील. काय माझ्या पैशांनी तुला नॉनव्हेज खायला आणले आहे की काय? बघा किती हाऊस तर बघा. हॉस्पिटलला जायचे आहे असे खोटे बोलून आपण इथे आलो आहोत. तिथपर्यंत वेळ घालवायचा म्हणून मी हिला इथे घेऊन आलो, तर हिची ही अशी नाटक. मला खूप भूक लागली आहे, मी माझ्यासाठी ऑर्डर देऊन खाणार आहे. तुझ्याकडे पैसे असतील तर तू तुझे मागून खा, नाहीतर उपाशी राहा. निधी तोंड उघडत आणि कपाळावरचे केस मागे सारत बोलते, बाप रे, तुम्ही शाकाहारी आहात? जंगलात डुकराचे शिकार करून खाणाऱ्या आदिमानवासारखे तर दिसतात. कोणत्या कोणातून तुम्ही स्वतःला शाकाहारी म्हणवून घेता काय माहिती? हिचा नखरा आणि रुबाब काही कमी होत नाही. ते कपाळावरचे केस आहेत की कुत्र्याची शेपूट. रणवीर चिडून वेटरला बोलावतो आणि एका मिसळ पावची ऑर्डर देतो. मिसळ पावचे नाव ऐकताच हिच्या तोंडात पाणी सुटले. वेटर ऑर्डर घेऊन येतो आणि रणवीरच्या समोर ठेवतो. रणवीर खायला सुरुवात करतो. ती मात्र हातावर हनवटी ठेवून एकटक आणि डोळे मिचकावत त्याच्याकडेच पाहत राहते. रणवीरला खूप राग येतो. रणवीर चिडून आणि तोंड वाकडे करत बोलतो, ए, अशी काय बघते आहेस? मला रात्री पोटदुखी व्हावी म्हणून नजर लावतेस की काय? निधी हसत आणि डोळे मिचकावत बोलते, अरे रे, माझे डोळे आणि माझे नशीब. माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणूनच ह्या मिसळ पावकडे बघून बघून मी माझे पोट भरून घेत आहे.
तुमचे काय चालले आहे? तुम्ही का आणि गिळा. बापरे देवा, हिचा हा त्रास आणि कटकट मला आता अजिबात सहन होत नाही आहे. रणवीर वैतागून आणि हात झटकत बोलतो, ठीक आहे, तुला जे काय हवे आहे ते ऑर्डर कर, का आणि मर. निधी आनंदाने डोळे चमकवत वेटरला बोलवते आणि एकदम 4-5 पदार्थ मागून पटापट खायला सुरुवात करते. राक्षस कुठली, किती खाते आहे ही. पण जे काय खात आहे ते सगळं खाऊन काय होणार आहे काय माहिती. कितीही खाल्ले तरी सुकडीच राहणार ही. देव पण अशा मुलींना कितीही खाल्ले तरी जड न होण्याचे वरदान देऊन टाकतो. दोघांचे जेवण संपते आणि ते घराच्या दिशेने निघतात. घरच्यांना रणवीरने आधीच शिकवून ठेवल्याप्रमाणे तिने सर्व काही सांगितले. सुरुवातीला लता थोडी नाराज झाली तरी नंतर तिने समजूत काढली. बरं झाले, इतक्या लवकर बाळ होणार म्हटल्यावर बाहेरचे 100 लोक 100 प्रश्न विचारत बसले असते. मला पण काही दिवस शांततेत घालवता येतील. बाळ होण्याचं वेळेस झाले की झाले, असे म्हणून लताने मनाचे समाधान करून घेतले. ह्या न होणाऱ्या बाळाचे स्वप्न पाहत बसावे आता ह्याने. पार तर आणखी 1 महिना ती ह्या घरात राहील. त्यानंतर तिला कायमचे निरोप देऊन मी एकदम शांत आणि मुक्त होऊ शकतो. अर्धा दिवस तिथेच निघून गेल्यामुळे रणवीरची आता ऑफिसला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तो अविनाशला कॉल करून ऑफिस सांभाळायला सांगतो आणि रूममध्ये येतो. कपडे बदलून थोडा वेळ बेडवर आडवे व्हावे म्हणून तो अंग टाकतो. तितक्यात ती सुद्धा अंग मोडून त्याचा शेजारी येऊन बेडवर झोपते. रणवीर वैतागून आणि डोळे मोठे करून बोलतो, ए, तुला किती वेळा सांगितले आहे की माझ्या बेडच्या जवळ सुद्धा फिरायचे नाही. निधी तोंड उडवत आणि हक्काने बोलते, मी पण किती वेळा सांगू की ह्या रूममधील सर्व वस्तूंवर माझं सुद्धा तेवढाच अधिकार आहे. अरे बाप रे, माझा इतका संताप होतोय की हिच्या तोंडावर उशी दाबून हिचा श्वासच रोखावा. हिला असे सरळ सांगितले तर अजिबात समजणार नाही. माझ्या स्टाईलमध्येच हिला समजावून सांगावे लागेल. असे विचार करत रणवीर रागाने लाल होऊन आणि तिच्याकडे रोखून पाहत बोलतो, एका अनोळखी मुलासोबत एकाच बेडवर झोपताना तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? तुझ्या विक्कीला फसवताना तुला काहीच वाटत नाही का? तू खरंच त्याच्यावर प्रेम करतेस का? प्रियकर असताना दुसऱ्या मुलासोबत इतकी जवळ कशामुळे येऊ शकतेस? पैशांसाठी माझी पत्नी बनून नाटक करत असल्याचे तू त्याला सांगितले आहेस की नाही? हे सगळं ऐकून तिचे डोळे पाण्याने भरून येतात. ती लगेच बेडवरून खाली उतरते आणि जमिनीवरच स्वतःला गुंडाळून झोपून जाते. निधी रडवेला आवाजात आणि हताश होऊन बोलते, मी बेडवर झोपलेले आवडत नाही तर सरळ सांगा. ते सोडून माझ्या कॅरेक्टरवर असे घाणेरडे बोलू नका. मला खूप त्रास होतोय. रणवीर टोमणा मारत आणि पाठ फिरून बोलतो, आता काय करणार? आपल्या मांजराला चांदीच्या वाटीत दूध दिले तरी ते नारळाच्या करवंटीत पिणार. ती काहीच बोलत नाही आणि रणवीरकडे पाठ करून झोपून राहते. ह्याचा बेड तुटून ह्याची कंबरच मोडून जाऊ. माझ्याबद्दल काय काय बोलतोय हा? आधीच खूप थंडी वाजते आहे. ह्या थंड जमिनीवर कशी झोपू मी? उगाच 2 थेंब रडून दाखवले तर ह्याला दया येईल आणि बेडवर झोपायला सांगेल असे वाटले होते. पण हा तर मोठा रावणासूर निघाला. कोणीतरी प्लीज शेकोटी पेटवा ना. ह्या थंडीत हुडहुडी भरली आहे. मला जमिनीवर झोपणे अजिबात जमत नाही आहे. निधी तोड रडल्यासारखं नाटक कर. एवढ्या गोष्टीने वितळणारा माणूस नाहीये हा. ती मुद्दाम हुंदके देऊन रडू लागते. शेवटी तिच्या नाटकाला रिस्पॉन्स मिळतोच. रणवीर चिडून आणि चेहरा वाकडा करून बोलतो, ए, काय ते सुसू लावलंय? रडणं पुरे झालं असेल तर इकडे येऊन झोप आता. ती लगेच वर बघते. शिशी, निधी, स्वतःवर ताबा ठेव जरा. त्याने हाक मारतात जर तू कुत्र्यासारखी धावत गेलीस तर तुझ्या इब्रतीचे काय होईल? बरोबर ना? अजून थोडा वेळ त्याला त्रास देऊया. निधी तोंड फिरून आणि हट्ट करत बोलते, नको, मी इथेच झोपते. तुम्ही आरामात बेडवर झोपला आहात ना, मग झोपा. तो लगेच बेडवरून खाली येतो आणि थेट तिला उचलून घेतो. ती डोळे मोठे करून त्याच्याकडेच पाहत राहते.
रणवीर रागाने आणि डोळे वटारून बोलतो, खूप नाटक करतेस ना? तुझ्या डोळ्यांना मी कसं दिसतो? बाप रे, या कडूस माणसाला समजली की काय मी फक्त नाटक करत होते ते? निधी चिडून आणि आव्हान देत बोलते, सांगू का? रणवीर वैतागून आणि डोके धरून बोलतो, नको बाई, तुझ्या इमेजिनमध्ये मी कसं दिसतो हे मला चांगलंच माहीत आहे. आता माझं डोकं खाऊ नकोस, संध्याकाळी पार्टीला जायचं आहे. गुपचूप पडून राहता, असं बोलून तो तिला बेडवर झोपवतो आणि स्वतः सोफ्यावर जाऊन पडतो. दोघंही 1-2 तास शांतपणे झोपतात. निधीचे डोळे उघडतात तेव्हा रणवीर पार्टीला जाण्यासाठी रेडी होत असतो. शी, ह्या घरात राहून मला खूप कंटाळा आला आहे. मी पण जाऊ का ह्याच्यासोबत? ती लगेच उठून बाथरूममध्ये जाते. तोंड धुवून बाहेर येते आणि काही डिझायनर साड्या बेडवर आणून डीग लावते. निधी साडी दाखवत आणि लाडात बोलते, रणवीर, ही साडी कशी आहे? तिने एक ब्लॅक नेटेड साडी बाहेर काढून त्याला दाखवले. रणवीर कोट घालता घालता आणि हातात वॉच बांधता बांधता टोमणा मारत बोलतो, तुझ्यासारख्या स्क्रॉप पीसनी कोणतीही साडी नेसली तरी ती चांगली दिसणार नाही. बिचाऱ्या सुंदर साडीला कशाला त्रास देतेस? आणि आता ह्या साडीची काय गरज आहे? निधी अंग मोडत आणि हट्ट करत बोलते, मी पण तुमच्यासोबत येणार. रणवीर उपरोधिकपणे आणि हसत बोलतो, चेचे, अशा पार्टीला तू कशाला येतेस? तू कधी ना पाहिलेली पार्टी आहे ती. तुझ्यासारख्या हाय लेवल लोकांना ते सूट होणार नाही. तू घरातच रेस्ट कर मॅडम. त्याचा तो टोमणा तिला चांगला समजला होता. निधी गायवाय करत आणि पुन्हा हट्ट करत बोलते, प्लीज प्लीज रणवीर, मी पण येणार. घरात बसून खूप बोर होतंय मला. रणवीर तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत चिडून बोलतो, ठीक आहे, जास्त नाटक करू नकोस, बघवत नाहीये. तुला फक्त 10 मिनिटे देतो. तेवढ्यात रेडी होऊन येत असशील तर चल. बरोबर 10 मिनिटात मी कार स्टार्ट करून निघून जाईन. 10 मिनिटे म्हणे 10 मिनिटे. हिटलर कुठला. स्वतःशीच पुटपुटणं पुरे झालं असेल तर पटकन रेडी होऊन निधी. ती लगेच साडी नेसून तिच्याकडे असलेला त्या साडीला मॅचिंग असणारे ज्वेलरी घालून अगदी साधा मेकअप करते. ती लताला सांगून बाहेर धावत येते. त्याने फक्त 10 मिनिटे दिली होती, पण आता 20 मिनिटे उलटून गेली होती. आपण मुले 10 मिनिटात कधी रेडी होऊ शकतो का? तो क्रूर माणूस सोडून निघून गेला असेल का? ती बाहेर येऊन पाहते तर तो स्टिअरिंगवर बोटे वाजवत तिचीच वाट पाहत उभा असतो. वा रे वा मजनू, माझ्यासोबत जाण्याची एवढी तीव्र इच्छा असताना उगाच काय बिल्डअप मारत नाटकं करतोय ना? निधी कारमध्ये येऊन बसते आणि टोमणा मारत बोलते, कोणीतरी म्हटलं होतं ना की बरोबर 10 मिनिटात कार स्टार्ट करून निघून जाईन. बिचाऱ्यांची वाच स्लो झालेली दिसते. रणवीर कार स्टार्ट करत शांतपणे बोलतो, काय करणार, काही लोक बर्थडे पार्टीमध्ये फक्त केक खायला येतात. त्यांना निराश करायला नको ना, म्हणून थांबलो. ती आपला वाढणारा राग मुठीत दाबून शांत बसून राहिली. दोघंही पार्टी सुरू असलेल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पोचतात. तेव्हा तिथे अंधार पडलेला असतो. रेस्टॉरंटच्या बाहेरील आवारात पार्टीची जंगी तयारी केलेली असते. पहिल्यांदाच तिने त्याच्या पत्नी म्हणून रणवीर सोबत ती पहिल्यांदाच अशी बाहेर आली होती. रणवीर आता आत जाण्यापूर्वी तिला एकदा कडक शब्दात ताकीद देतो, आधी सांगून ठेवतो आहे, माझे सर्व फ्रेंड्स खूप श्रीमंत आहेत. तिथे मूर्खासारखं वागून माझी अब्रू काढू नकोस. ते पुढे चालत असताना 5 जणांचा एक ग्रुप त्यांच्या समोर येतो. ते सर्वजण रणवीरचे फ्रेंड्स असतात. त्यांच्यातील एक जण आश्चर्याने बोलतो, अरे रणवीर, काय रे हे, आम्हाला एक शब्दही न सांगता थेट लग्नच करून टाकलंस? रणवीर हसत आणि विषय सांभाळत बोलतो, हो ना मित्रा, आमच्या आजीची प्रकृती ठीक नव्हते ना. त्यांची शेवटची इच्छा होती की माझे लग्न पाहावे. म्हणूनच आईने गायगाईत हे लग्न उरकून घेतले. कुणालाही बोलावणे जमले नाही. अगदी साधेपणाने पुण्यातील एका देवळात लग्न झाले. वा रे वा, किती सुंदर थापा मारतोय हा. धडधाकट असलेला आजीला नसलेला आजार लावून मोकळा झाला. घरी गेल्यावर आजीला सांगून चांगलाच
करडपट्टी करायला सांगते. थांब जरा. त्यांच्यातील दुसरा एक जण पुढे येतो आणि हात पुढे करत बोलतो, हाय ब्युटिफुल लेडी. त्याच्या नजरेत सुसंस्कृतपणा अजिबात जाणवत नव्हता. बाकीचे चौघही जणू काही तिला नजरेनेच गिळत असल्यासारखे पाहत राहतात. तिला खूप अस्वस्थ वाटते. ती लगेच चेहरा फिरवून तिथून बाजूला सरकते. रणवीर तिच्या मागे येतो आणि चिडून दबक्या आवाजात बोलतो, ए काय झाले तुला? ते माझे फ्रेंड्स आहेत. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर साधे रिप्लाय पण न देता तिथून असे निघून आलीस? ते माझ्याबद्दल काय विचार करतील? त्या लोकांवर आलेला राग आता त्याच्यावर वळला. त्याच्या मित्रांची ती घाणेरडी नजर याला खरोखरच समजली नाही का? निधी हात बांधून आणि चिडून बोलते, कसला रिप्लाय द्यायचा होता? ते माझ्याकडे कसे पाहत होते हे तुमच्या लक्षात आले की आले नाही का? मला हे सर्व अजिबात आवडत नाही. तुमच्यासोबत आले आहे म्हणून तोंड बंद ठेवले आहे, नाहीतर त्यांचे डोळे चोपटून काढले असते. रणवीर तिचा हात पकडत आणि पुढे वळत बोलतो, ही ओव्हर थिंकिंग बंद कर आधी. त्यांची नजर तशी नव्हती. तुझाच विचार चुकीचा आहे. पार्टीमध्ये येऊन उगाच राडा करू नकोस. चल माझ्या फ्रेंडला विश करून येऊया. तो तिच्या हाताला धरून पुढे घेऊन गेला. त्याने आपल्या मित्राला विश केले आणि पार्टीला आलेल्या इतर लोकांशी बोलत उभा राहिला. तिथे तिची कोणाशीच ओळख नव्हती. कुठे जावे आणि काय करावे हे न समजल्यामुळे ती एका कोपऱ्यात शांतपणे उभी राहिली. तरीही तो ग्रुप तिच्याकडेच पाहत होता. तिथे आलेल्या काही वेळातच तिची कोंडी झाल्यासारखी वाटू लागली. ती मनात विचार करत होती, इथून कधी निघून जाते असे झाले आहे मला. ती रणवीर जवळ जाऊन त्याला परत चालण्याबद्दल सांगणार तेवढ्यात ते 5 जण त्याच्याशी बोलत बोलत त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन गेले. ती सुद्धा त्यांच्या मागे मागे चालत राहिली. ते सर्व जण बोलत एका रूममध्ये निघून गेले. तिथे आत जाणे योग्य वाटले नाही म्हणून ती बाहेरूनच परत आली. 1 तास उलटून गेला तरी तो खडूस माणूस बाहेर आला नाही. तिला खूप राग आला. शेवटी ती स्वतः त्याला शोधत त्याच रूमच्या बाहेर आली. तिथे सर्वजण एकत्र बसून ड्रिंक पार्टी करत होते. त्याला पाहून तिचा राग अनावर झाला. स्वतःसोबत एक मुलगी आली आहे याचे भान न ठेवता हा इथे डॉट पिऊन पडला आहे. निधी त्याचा हात पकडत काळजीने बोलते, रणवीर हे काय इतकी डॉट पिऊन बसलात? खूप वेळ झाला आहे. चला आता घरी जाऊया. तेवढ्यात त्या मित्रांमधील एकाने तिला त्याच्यापासून दूर ढकलले. रणवीरला तर सभोवतालचे काहीच भान नव्हते. तो पूर्णपणे नशेत बुडालेला होता. निधी चिडून आणि घाबरून बोलते, हे काय चालवलंय? सोडा मला. दुसरा एक जण घाणेरड्या सुरात बोलतो, एवढं कशाला रागवतेस डार्लिंग? तोच पाहिजे का तुला? हे बघ, आम्ही पण दिसायला छान आहोत की. आमच्यापैकी कोणालाही एकट्याला निवडून घेणार. त्याने असे अत्यंत अशभ्य विधान करताच ती सरळ त्याच्या कानशिलात लगावते. त्यावर तो नराधम गालावर हात ठेवत चिडून बोलतो, बाप रे किती नखरे आहेत ह्या पोरीचे. हे तुझे सगळे नखरे आमच्या समोर चालणार नाहीत. तुझ्या नवऱ्याने जर परमिशन दिली तर तू आमच्या सोबत कोऑपरेट करशील का? त्यातील एक नीच माणूस रणवीरकडे वळून बोलतो, काय मित्रा, तुझ्या पत्नीची चव आम्ही पण एकदा चाकून पाहू का? तेवढ्यात तिला खूप किळस आणि भयंकर राग येतो. शी, किती घाणेरडे लोक आहेत हे. पण माझा नवरा म्हणून घेणारा हा प्राणी तर डॉट पिऊन सुन्न पडला आहे. इथे काय चालले आहे ह्याचे त्याला अजिबात भान नाही. ह्या लोकांनी त्याला इतकी डॉट पाजली आहे. रणवीर नसेत थोड्या आवाजात बोलतो, तुम्हाला जे काय करायचे आहे ते करा, मला काही फरक पडत नाही. असे बोलून तो डोळे मिटून तिथेच कोसळतो. निधी जोरात वरडते, रणवीर. तिसरा एक जण पुढे सरकवत बोलतो, त्याला बायकोपेक्षा त्याचे फ्रेंड्स जास्त महत्त्वाचे आहेत बेबी. म्हणूनच त्याने स्वतःच परमिशन दिली आहे. कम ऑन डार्लिंग. असे म्हणत एकाने तिला जवळ ओढून मिठी मारण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिच्या साडीला हात घातला. ती स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत जोर जोरात वरडू लागली.
तिने त्यांच्या चेहऱ्यावर नक्के देखील वरबाडली, पण ते 5 जण होते त्यामुळे ती एकटी त्यांच्या समोर हतबल ठरत होती. बेमान होऊन पडलेल्या त्या माणसाकडे तिने एकदा पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. निधी पुन्हा हताश होऊन वरडले, रणवीर. त्यातील एक नीज माणूस बोलतो, त्याने स्वतःच होकार दिला ना बेबी. आता तुझं काय प्रॉब्लेम आहे? थोडा वेळ आमच्यासोबत कोऑपरेट कर. असे म्हणत त्या दुष्टाने तिला जबरदस्तीने बेडवर ढकलले आणि तो तिच्या अंगावर पडला. एकाने तिचे पाय हलू न शकतील असे घट्ट पकडून ठेवले होते, तर दुसऱ्याने तिचे हात हलू न देता आवळून धरले होते. तिच्या अंगावर पडलेल्या त्या नराधमाने ती वरडू नये म्हणून तिचे तोंड हाताने दाबून धरले आणि तिच्या गळ्यापाशी ओठ टेकून चावा घेतला. त्यांचं त्या अमानुष्य कृत्याने ती एका क्षणात पूर्णपणे हादरून गेली. रणवीरचे डोळे उघडतात तेव्हा त्याचे डोळे प्रचंड दुखत होते. खाली पडलेला तो डोळे चोळत उठून उभा राहतो. त्याला नीट सरळ उभे देखील राहता येत नव्हते. तो भिंतीचा आधार घेत स्वतःला सावरतो आणि घड्याळाकडे पाहताच पार चक्रावून जातो. ओ गॉड, सकाळ झाली की काय? मी रात्रभर इथेच होतो. सी, त्यांनी बळजबरी केली म्हणून मी इतकी डॉट प्यायला नको होती. ऑफिसचे पेपर्स हरवल्याचं टेन्शनमध्ये मी काल जरा जास्तच डॉट पिऊन बसलो. निधी? हो, निधी कुठे आहे? तो लगेच बाहेर धावत येतो आणि आजूबाजूला पाहतो. तिथे कुणीच दिसत नाही. तो लगेच निधीच्या नंबरवर कॉल करतो, पण तो स्विच ऑफ लागतो. माझ्यावर रागून ती एकटीच घरी निघून गेली की काय? तो लगेच साहित्याला कॉल करतो. साहित्या फोन उचलून बोलते, हॅलो दादा, कुठे आहेस तू? आई खूप ओरडत आहे. बर्थडे पार्टीला जातो म्हणून सांगून तिथेच मुक्काम ठोकला की काय? केक उरला असेल तर माझ्यासाठी पण घेऊन ये. याचा अर्थ निधी घरी पण गेलेली नाही. रणवीर अस्वस्थ होत बोलतो, ठीक आहे ठीक आहे, येतोय मी. असे म्हणून तो कॉल कट करतो आणि डोक्यावर हात ठेवून उभा राहतो. ती कुठेच दिसत नाही हे समजताच त्याचे पार हात पायच गळून पडतात. कुठे गेली ही मुलगी? नेहमी मला मनस्तापच देत असते. माझे फ्रेंड्स पण कुठे दिसत नाही आहेत. तो रेस्टॉरंटच्या बाहेर आजूबाजूला सर्वत्र शोधू लागतो, पण तिचा कुठेच पत्ता लागत नाही. अचानक त्याच्या छातीत एक हलकी धडधड सुरू होते. तिला काही त्रास तर झाला नसेल ना? त्या दिवशी हिच्यावर अटॅक झाला होता ना? तो आठवून आता खूप भीती वाटत आहे. मला काही सुचतच नाहीये. तो पुन्हा एकदा तिच्या नंबरवर कॉल करतो, पण तो स्विच ऑफ लागतो. ती कुठे जाऊ शकते? तिला इथे दुसरे कोण ओळखते? सूरज? हो, ती त्याच्या घरी गेली असेल का? पण त्याचा नंबर माझ्याकडे नाहीये ना. सी, मी तरी कशाला डॉट प्याल्यावर तिची आठवण का आली नाही मला? तिला इथे मीच घेऊन आलो होतो. तिला सुखरूप सांभाळून परत घेऊन जाणे ही माझी रेस्पॉन्सिबिलिटी होती. त्याला समोरचे सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटू लागले. तो पार्किंग समोरील एका दगडाच्या बेंचवर डोक्याला हात लावून बसतो. त्याचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. ती तिथे नाही, घरी पण गेलेली नाही. मग आईला मी आता काय सांगू? तिला पार्टीला आणायलाच नको होते की ती कुठेतरी लपून बसली आहे का आणि माझ्याशी अशी नाटक करत आहे? नाही, अशा गंभीर बाबतीत ती कधी अशी नाटक करणारी मुलगी नाही. निधी प्लीज, जिथे कुठे असतील तिथून परत ये. तुला सोडून मी एकटा घरीच जाऊ शकत नाही. काही करून तिला शोधून काढावेच लागेल. असं ठाम निश्चय करून तो काल ज्याचा बर्थडे साजरा केला त्या आपल्या फ्रेंडला कॉल करतो. तो फ्रेंड फोन उचलून बोलतो, बोल रणवीर. रणवीर अत्यंत घाबरलेल्या आवाजात बोलतो, अरुण, काल मी माझ्या वाईफसोबत पार्टीला आलो होतो ना? तू पण तिला पाहिले होतेस. मी पार्टीमध्ये जरा जास्तच डॉट पिऊन बसलो यार. सकाळी उठून पाहिलं तर ती कुठेच दिसत नाहीये. तू तिला कुठे पाहिलेस का? त्याच्या आवाजातील तो थरकाप ओळखून अरुण समजूत काढत बोलतो, शांत हो आधी. ती कुठेही लांब गेलेली नसेल. तिथेच आजूबाजूला नीट शोध. पण तरीही
तू जे काही केलेस ते चुकीचे होते. वाईफ सोबत येऊन कोणी असं शुद्ध हरेपेपर्यंत डॉट डॉट पितं का? त्याला स्वतःच खूप राग येतो आणि पश्चाताप होतो. रणवीर हताश होऊन बोलतो, नाही रे अरुण, ती कुठेच दिसत नाहीये. मी घरी पण कॉल केला होता, ती तिथेही नाही. तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. तिला काहीतरी गंभीर त्रास झाला असावा असे सारखे वाटत आहे. आता मी काय करू? त्याला काही सुचत नव्हते. ती बेपत्ता झाल्याच्या प्रचंड टेन्शनमुळे त्याचे मन आणि मेंदू दोन्ही पूर्णपणे सुन्न झाले होते. अरुण विचार करत बोलतो, काल पार्टी रात्री 10च्या आतच संपली होती रणवीर. तू तुझ्या फ्रेंड सोबत त्या रूम मध्ये आहेस एवढे मला माहीत होते, पण तू एवढी अपाट डॉट डॉट प्यायला असशील असं मला अजिबात वाटले नव्हते. त्या 5 जणांबद्दल तर तुला माहीतच आहे, ते खूप मोठे डॉट डॉट आहेत. म्हणूनच मी रेस्टॉरंटचे बिल भरले आणि सकाळी निघून जाईल असं विचार करून निघून गेलो. तू एक काम कर, तिच्या कोणत्याही फ्रेंड्सचा पत्ता असेल तर त्यांच्याकडे चौकशी कर. तरीही जर ती मिळाली नाही तर मी येतो, आपण दोघे मिळून शोधूया. तिथे CCTV कॅमेरा चेक केला तर सर्व समजेल असे म्हणून त्याने समजूत काढली. तरीही त्याचे मन मात्र तिच्यासाठीच सतत व्याकुळ होत होते. मनात एक तीव्र भीती दाटून आली होती. त्या दिवशी तिच्यावर डॉट डॉटचा अटेम्प्ट झाला होता. मी जास्त सतर्क राहायला हवे होते. ह्या लोकांनी खरोखरच तिच्यासोबत काही वाईट केले असेल का? नाही, प्लीज देवा, ती शेप असायला हवी. तिला काहीही होता कामा नये. रणवीर घाईघाईने बोलतो, ठीक आहे मित्रा, मी एकदा चौकशी करतो असे बोलून तो कॉल कट करतो. तो लगेच अविनाशला कॉल करतो आणि ती जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये कामाला लागली होती तेव्हा तिने दिलेला ॲड्रेस मिळवतो. ती कदाचित तिथे गेली असेल का? तो लगेच कारमध्ये बसतो आणि त्या ॲड्रेसचा शोध घेत निघतो. ती शेजारच्या सीटवर बसलेली नाही. तिची ती सततची बडबड नाही, काही भांडण नाही. त्यामुळे त्याला आता वेड लागल्यासारखे वाटू लागले होते. मी कधी ह्या मुलीचं इतका जवळ गेलो. ती सोबत असताना तिच्या बोलण्याने खूप कटकट वाटायची, पण आता ती जवळ नाही तर इतके दुःख का होत आहे? कसा तरी तो त्या घराचा शोध घेत तिथे पोचतो, पण तिथल्या वॉचमनने त्याला आत सोडले नाही. रणवीर चौकशी करत विचारतो, इथे काही दिवसांपूर्वी निधी नावाची मुलगी राहत होती ना? वही निधी, तिचेच घर आहे ना हे? वॉचमन मान हलवत बोलतो, नाही, हे ॲडव्होकेट महेश यांचे गेस्ट हाऊस आहे. त्यांच्या मुलाने त्या मुलीला काही दिवस इथे राहण्याची परमिशन दिली होती, इतकेच. हे ऐकून तो गोंधळात पडतो. त्याने हिला इथे राहण्याची परमिशन का दिली? मुळात तो आहे तरी कोण? रणवीर उत्सुकतेने विचारतो, बर, त्यांचा मुलगा कोण आहे? वॉचमन उत्तर देतो, सूरज. त्याचे नाव ऐकताच त्याला सर्व काही समजते. याचा अर्थ हे तिचे स्वतःचे घर नसून सूरजचे गेस्ट हाऊस आहे. रणवीर घाईघाईने बोलतो, अच्छा, सूरजचा ॲड्रेस मिळेल का? मला त्याला मीट करायचे आहे असे बोलून तो त्याचा घरचा ॲड्रेस मिळवतो. निधी, प्लीज त्याच्या घरी तरी असतील ना? एकदा तरी माझ्या डोळ्यांसमोर ये. तिला सूरज सोडून दुसरे कोणीच नाही. ती त्याच्यासोबत नसेल तर इतर कुठे असणे शक्यच नाही. त्या वॉचमनने सूरजचे ॲड्रेस देऊन मोठी मदत केली होती. त्याला काही पैसे द्यावेत म्हणून तो खिशात हात घालतो. माझा पर्स, ओ सीट, तो त्याच रूममध्ये विसरून आलोय मी. पण आता परत जाऊन तो आणण्याच्या स्थितीत मी नाहीये. मला फक्त निधी मिळाली तरी खूप आहे. तो लगेच कारमध्ये बसून सूरजच्या घरच्या दिशेने निघतो. ती तिथेच असेल ह्या आशेने तो त्याच्या घरासमोर जाऊन बेल वाजवतो. सूरज दरवाजा उघडतो आणि त्याला पाहून आश्चर्याने विचारतो, रणवीर, तुम्ही? काय हे अचानक? एकटेच आलात का? निधी नाही आली का? ते ऐकताच त्याचे मन पुन्हा खचून जाते. याचा अर्थ ती इथेही नाही. आता ह्याला काय उत्तर द्यावे? रणवीर खोटे बोलत विषय बदलतो. नाही, ती नाही आली. इथे जवळच माझे थोडे काम होते. म्हटले तसेच तुम्हाला परत भेटून जावे म्हणून आलो. सूरज हसत बोलतो, हो अच्छा, या ना आत या. त्याचे आतिथ्य स्वीकारण्यासाठी त्याच्याकडे ना वेळ होता ना तशी मनस्थिती. निधी दिसत नाहीये म्हणून तो प्रत्येक क्षणाला
आतल्या आत तडपडत होता. तेवढ्या आत लताचा फोन येतो. तो कॉल रिसीव्ह करावा की नाही या विचाराने तो गोटाळतो. तरीही बाजूला जाऊन फोन उचलतो. लता चिडून आणि काळजीने बोलते, रणवीर कुठे आहेस रे तू? कालचे गेलात ते अजून पत्ताच नाहीये. निधी कुठे आहे? तिला फोन करून करून दमले मी. लवकर दोघेही घरी या. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. त्याचा गळा पूर्णपणे दाटून आला होता. लता पुढे बोलते, रणवीर माझे बोलणे ऐकू येते का तुला? बर, निधीकडे फोन दे, मला तिच्याशी बोलायचे आहे. रणवीर कसा बसा औंढा गिळत बोलतो, मी येतोय आई. तो फोन कट करतो आणि सूरजला बाय न सांगता थेट कारमध्ये येऊन बसतो व घराच्या दिशेने निघतो. त्याचे मन प्रचंड जड झाले होते. आजपर्यंत तो कोणासाठीही इतका कधी व्याकुळ झाला नव्हता. त्याला नीट ड्राईव्ह करणे देखील कठीण जात होते. शेवटी तो कार रस्त्याच्या कडेला लावतो आणि स्टेरिंगवर डोके टेकून शांत बसून डोळे मिटून घेतो. तरीही पुन्हा पुन्हा निधीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत राहतो. तो कारच्या आरशात स्वतःचा चेहरा पाहतो. त्याचे डोळे रडून रडून पूर्ण लाल झाले होते. ओ गॉड, याचा अर्थ मी इतका वेळ रडत होतो ते एका मुलीसाठी? तो लगेच कारमधून खाली उतरतो आणि जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीने तोंड धुवून घेतो. माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही. निधीला लवकरात लवकर शोधायला हवे, असा विचार करून तो घराच्या दिशेने निघतो. घरचे सर्वजण त्यांचीच वाट पाहत थांबले होते. पण त्याला एकट्यालाच आलेले पाहून सर्वांना प्रचंड आश्चर्य वाटते. लता पुढे येऊन विचारते, रणवीर तू एकटाच आलास? निधी कुठे आहे? त्याला काहीच उत्तर देता येत नसल्यामुळे तो मनातून खूप तडपडतो. लता पुन्हा एकदा टासून विचारते, रणवीर मी तुलाच विचारते आहे, निधी कुठे आहे? तो एक दीर्घ श्वास घेतो आणि काल रात्री जे काही घडले ते सर्व सांगून टाकतो. ते ऐकताच लता पुढच्याच क्षणाला त्याच्या कानशिलात लगावते आणि खूपच चिडून आणि संतापाने बोलते, काय घाणेरडे कृत्य केलेच हे? तुझ्यासोबत आलेल्या मुलीची नीट काळजी घेऊन तिला परत आणायचे एवढे साधे भान तुला नव्हते का? डॉट डॉट पिऊन पडून राहायचे होते तर तिला सोबत कशाला घेऊन गेला होतास? तिला जर काही झाले असेल तर तुला कोणीही कधीच माफ करणार नाही. आता तू काय करतोस मला काहीही माहित नाही. आज रात्रीच्या आत माझी सून मला या घरात हवी आहे, बास. हो, आज रात्रीच्या आत काहीही करून तिला शोधून काढावेच लागेल, असे तो मनातल्या मनात ठरवतो आणि लगेच घरातून बाहेर पडतो. तो अरुणला कॉल करतो आणि ती कुठेच मिळाली नसल्याचे सांगतो. त्यावर अरुण त्याला ते रेस्टॉरंटच्या बाहेर येण्यास सांगतो. तो जेव्हा रेस्टॉरंट पैशी पोहोचतो तेव्हा अरुण आधीपासूनच तिथे त्याची वाट पाहत उभा असतो. अरुण त्याचा खांद्यावर हात ठेवून धीर देत बोलतो, रणवीर काही होणार नाही, उगाच जास्त विचार करू नकोस. आपण आधी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करूया, ती नक्की सापडेल. त्याच्या बोलण्याने तो कसाबसा स्वतःला सावरतो. रणवीर पुन्हा कसाबसा औंढा गिळत बोलतो, ठीक आहे मित्रा, तू तोपर्यंत फुटेज ओपन करायला सांग. मी काल ज्या रूम मध्ये होतो तिथे माझा पर्स विसरून आलो आहे, तो घेऊन येतो. तो मॅनेजरकडून त्या रूमची चावी मिळवतो आणि ती आपल्या हातात घेतो. तो आपला पर्स आणायसाठी धावत त्याच रूमकडे जातो. तिथेच एका बाजूला त्याचा पर्स पडलेला असतो. तो उचलून तो खिशात ठेवतो. तिला न पाहिल्यामुळे त्याचे मन आधीच प्रचंड अस्वस्थ झाले होते. तितक्यात अचानक त्याची नजर त्या रूम मधील बेडवर जाते. तिथे तिच्या फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे अस्तव्यस्त पसरलेले होते. तो जवळ जाऊन नीट पाहतो. हो, या निधीचंच बांगड्या आहेत. तिच्या नाजूक हातांची शोभा वाढवणाऱ्या ह्याच त्या बांगड्या. आणि बेडवर ठिकठिकाणी डॉट डॉटचे डाग. ते दृश्य पाहून त्याचे पायच लटपटतात. तिचा मोबाईल देखील 2 तुकड्यांमध्ये तिथे जमिनीवर पडलेला असतो. याचा अर्थ निधीसोबत काहीतरी भयंकर आणि अत्यंत वाईट घडले आहे, हे नक्की. रणवीर वरडत तिथे जमिनीवर कोसळतो, निधी. दुसरीकडे निधीचे मन पूर्णपणे मोडून गेले होते. काल रात्रीपासून तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्या नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ती कितीतरी धडपडली होती.
तिच्या शरीरावर त्यांनी केलेल्या जखमांचे व्रण पाहून तिला मरणप्राय वेदना होत होत्या. मनात केवळ असह्य दुःख आणि तीव्र संताप दाटून आला होता. रडून रडून तिचे डोळे पूर्णपणे सुजले होते आणि लाल झाले होते. ती एका बाजूला बसून स्वतःची ती फाटलेली साडी पाहत राहते. रणवीर, माझे तुमच्यावर कितीही राग असला तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात न कळतपणे माझा तुमच्यावर खूप विश्वास होता. तुमच्या सोबत असताना मी नेहमीच सेफ राहीन अशी मला खात्री वाटत होती. तुम्ही माझ्यावर कितीही चिडलात किंवा वरडलात तरी माझ्यावर संकट आल्यावर तुम्ही मला नक्की वाचवाल असे मला वाटले होते. पण तुम्ही माझा तो विश्वास पूर्णपणे धुळीस मिळवलात. तू त्याच्यासोबत राहिलीस तर नेहमी सेफ राहशील असे डॅडी कशामुळे म्हणाले होते काय माहिती. तुम्ही स्वतःच मला तुमच्या त्या घाणेरड्या फ्रेंड्सच्या स्वाधीन करून निघून गेलात ना. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी मोठमोठ्याने हाक मारल्याचा आवाज येतो. तो रणवीरचाच आवाज होता. त्या दुष्टांच्या तावडीतून कशी तरी सुटका करून घेऊन निधी त्याच रूमच्या बाथरूममध्ये शिरली होती आणि तिने आतून कडी लावून घेतली होती. त्या पापी लोकांनी तिला बाहेर काढण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले, पण बाहेर पडायला भयंकर भीती वाटत असल्यामुळे तिने पूर्ण रात्र तिथेच रडत घालवली होती. एका नराधमाने तिच्या गळ्यावर डॉट घेऊन जखम केली होती, तर दुसऱ्याने डॉटने तिच्या कमरेला डॉट दिले होते. रणवीरने तिचे नाव घेतलेले ऐकून तो बाहेरच उभा आहे हे तिला समजते. ती आपले डोळे पुसून घेते आणि बाथरूमचा दरवाजा उघडते. तो तिच्याकडे वळून पाहतो, पण तिची ती अवस्था पाहून तो स्तब्ध होऊन जागच्या जागी गोठून जातो. त्याचा तो चेहरा पाहताच तिचा राग अनावर होतो. तिच्यावर प्रसंग आणणाऱ्या त्या मित्रांपेक्षाही तिला तिथे एकटे सोडून जाणाऱ्या ह्या माणसावर तिचा प्रचंड संताप झाला होता. रणवीर तिच्या जवळ येत अत्यंत घाबरून बोलतो, निधी, तू तू इथेच आहेस? काय झाले ग तुला? तो जवळ येताच ती सरळ त्याच्या कानशिलात भडकावून देते. तिच्या त्या अनपेक्षित वाराने तो पार हादरून जातो. निधी संतापाने थरथरत आणि जोरात ओरडून बोलते, रणवीर, दूर राहा माझ्यापासून. मला स्पर्श करण्याची लायकी नाहीये तुझी. आजपर्यंत मी तुला फक्त पैशांचा भुकेल राक्षस समजत होते, पण तू तर माणुसकी नसलेला क्रूर नराधम निघालास. तुझ्यावर विश्वास ठेवून मी इतके दिवस तुझ्यासोबत कशी राहिले हे मलाच समजत नाहीये. काल रात्री मी कोणत्या परिस्थितीतून गेले ती पुढे काहीच बोलू शकले नाही. तिचा गळा पूर्णपणे दाटून आला. रात्री असहाय्य होऊन त्या दुष्टांचं विळख्यात स्वतःला सोडवण्यासाठी तिने दिलेला तो लढा आठवून ती कोपऱ्यात कोसळते आणि ढसाढसा रडू लागते. तो प्रचंड घाबरून जातो. तो लगेच तिच्या जवळ येतो आणि तिला जवळ ओढून मिठी मारतो. रणवीर व्याकुळ होऊन आणि अश्रू गाळत बोलतो, निधी प्लीज, काय झाले ते सांग ना. काल रात्री मी काही चूक केले का? डॉटच्या नशेत मी तुझ्याशी काही गैरवर्तन केले का? माझा जीव तुटतोय ग. मी प्रत्येक क्षणाला मरून जगतोय. सांग ना निधी, काय झाले काल रात्री? त्याच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा लागोपाठ वाहू लागतात. ती लगेच त्याचा कॉलर पकडते आणि संतापाने ओरडते, तुला काहीच माहीत नाहीये का? तू स्वतः काय केलेस ते तुला समजत नाहीये? हो, तुला कसे माहीत असणार? तू तर डॉट पिऊन नशेत तरंगत होतास ना. तुझ्या फ्रेंड्स म्हणून घेणाऱ्या त्यांनीच लोकांनी माझ्यावर डॉट करण्याचा प्रयत्न केला. तू नशेत पूर्णपणे सुन्न होऊन मला त्यांच्या हवाली करून मोकळा झालास. मुळात कोण आहेस तू? कोणत्या अधिकाराने तू मला त्यांच्याकडे गहाण ठेवलेस? मी तुझी बहीण आहे की मंगळसूत्र बांधलेले बायको? कोणी की तुझी लव्हर आहे? बोल, कोण आहेस तू माझा? तिने असं तीव्र शब्दात जॉब विचारताच तो पूर्णपणे सुन्न होऊन जागच्या जागी गोठून जातो. तिचे हे शब्द ऐकून रणवीरच्या डोळ्यासमोरून पूर्णपणे अंधार दाटून आला. त्याच्या स्वतःच्या कानांवर त्याचा विश्वास बसत नाहीये. त्याने जे काही ऐकले ते सर्व खोटे असावे असे त्याचे मन वरडून सांगत होते. त्याच्यामुळे निधीला इतकं भयंकर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. थोडी जरी चूक झाली असती तरी तिचा जीवच गेला असता.
नाही, माझ्याकडून एवढी मोठी आणि अक्षम्य चूक होऊ शकत नाही. रणवीर अत्यंत हादरून आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या वंजळीत घेत बोलतो, निधी काय बोलते आहेस तू? काल रात्री खरोखरच इतके काही घडले? मला खरंच कशाचेच भान नव्हते ग. मला जरा तरी समजले असते तर मी असे कधीच घडू दिले नसते. सॉरी निधी. ती लगेच त्याचा हात झटकून देते आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलते. निधी तिरस्काराने आणि संतापाने बोलते, मला माहीत आहे की तुम्हाला कशाचेच भान नव्हते, पण भान जरी असते तरी तुम्ही मला वाचवले असते यावर माझं अजिबात विश्वास नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगितले की तुमच्या त्या मित्रांची नजर चांगली नाही, तेव्हा उलट तुम्ही मलाच बोलतात की माझा विचार चुकीचा आहे. मी तुमची खरी पत्नी नाही हे जरी खरे असले तरी मी शेवटी एक स्त्री आहे ना. माझ्या भावनांची किंमत न करता तुम्ही प्रत्येक पावलापावलावर माझा अपमान केला आणि मला हीन दर्जाची वागणूक दिली. मी ते सर्व सहन केले आणि जास्त गांभीर्याने घेतले नाही, कारण आज ना उद्या मला तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जायचे होते. पण काल रात्री तुम्ही प्राण्यापेक्षाही वाईट वागलात रणवीर. माझे आयुष्य जर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते तर तुमचे हे स्वारी माझ्या काही कामाचे नाही. नाही, मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. तुमच्या एका निष्काळजीपणामुळे मी काल रात्री किती नरक यातना भोगल्या आहेत याची तुम्हाला कल्पना नाही. बघ, तुला दाखवतेच काय सोसावा लागला इथे. असे बोलून निधी स्वतःच्या पदर बाजूला सारते. तिच्या शरीरावरील त्या जखमा पाहून रणवीर जिवंतपणेच मेल्यासारखा झाला. दातांचे ते व्रण आणि डॉटने दिलेले डॉट इतके सगळे झाल्यावर कोणत्या तोंडाने हा तिच्याकडे क्षमा मागत होता. रणवीर अत्यंत व्याकुळ होत बोलतो, निधी प्लीज. असे म्हणून तो तिचा पदर व्यवस्थित झाकतो. तिच्याशी नजर मिळवून बोलण्याची त्याची अजिबात लायकी नव्हती. ती उठून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. तिला पाहून त्यालाच प्रचंड राग येत होता. स्वतःलाच काहीतरी शिक्षा करून घ्यावी असे त्याला वाटत होते. त्याने रागाच्या भरात आपली मूठ आवळली आणि भिंतीवर जोरात बुक्के मारण्यास सुरुवात केली. त्याचा हात डॉटने लाल होईपर्यंत तो भिंतीवर मारतच राहिला. निधी अत्यंत कठोर आवाजात बोलते, मी एक निर्णय घेतला आहे. तिचा तो गंभीर आवाज ऐकून तो तिच्याकडे वळून पाहतो. ती आपले डोळे पुसत उठून उभी राहते आणि बोलते, आता हे नवरा बायकोचे नाटक पुरे झाले. यापुढे मी तुझ्या सोबत एका क्षणासाठीही राहणार नाही. डॉटच्या नशेत स्वतःच्या बायकोला त्या नीच फ्रेंड्सच्या हवाली करणारा माणूस आहेस तू. भविष्यात तू ह्यापेक्षाही नीच पातळीवर घसरू शकतोस. आत्ता माझा तुझ्यावर आणि तुझ्या कोणत्याही गोष्टीवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आजपासून आपले हे नाते संपले आहे. त्या घरचे अन्न खाल्ले आहे म्हणून मी कधी विश्वासघात करणार नाही. तू जेव्हा कधी बोलावशील तेव्हा येऊन त्या प्रॉपर्टीचा पेपर्सवर सही करून देईन. पण ह्यापुढे मी तुझ्यासोबत राहणार नाही. घरी गेल्या गेल्या तुझ्या आईला सर्व काही खरे सांगेन आणि ते घर सोडून कायमची निघून जाईन. तिचे हे शब्द ऐकताना रणवीरचे हृदय पूर्णपणे पिळून निघत होते. ह्या मुलीने मला फक्त शेवटची एक संधी देऊन माफ करावे. कोणत्याही संकटाची सावली तिच्यावर पडणार नाही अशा रीतीने मी तिचे रक्षण करेन. माझ्या चुकीचे प्रायश्चित करण्यासाठी मला फक्त एकच संधी दे. असे जोरात वरडून तिला सांगावेसे त्याला मनापासून वाटत होते. पण तिच्या समोर बोलण्याचे थोडेही धाडस रणवीरमध्ये उरले नव्हते. तिच्या डोळ्यातील त्याच्याबद्दलचा तो तीव्र द्वेष आणि तिरस्कार त्याला आतल्या आत टोचत होता. इतके दिवस तो तिच्याशी नेमकी टोमणा मारून आणि उपरोधिकपणे बोलला होता. प्रत्येक गोष्टीवरून तिला अनाथ म्हणून हिणवले होते. पण कधीही एवढी न दुखावलेली ती मुलगी आज त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे म्हणजे तिच्या मनाला किती आतोनात वेदना झाल्या असतील. परंतु आता तिला थांबवण्याचा कोणताही अधिकार रणवीरकडे उरलेला नव्हता. रणवीर तिची ती फाटलेली साडी पाहून अत्यंत हताशपणे बोलतो, ठीक आहे, तू इथेच थांब. मी तुझ्यासाठी दुसरे कपडे घेऊन येतो. या कपड्यांमध्ये तुला बाहेर जाता येणार नाही. त्याच्या ह्या बोलण्यावरती काहीच उत्तर न देता शांतपणे उभी राहिले.
तो जड अंतकरणाने तिथून बाहेर पडतो. तेवढ्यात बाहेर अरुण समोर येतो. अरुण उत्सुकतेने विचारतो, रणवीर, तुझं पर्स मिळालं का? रणवीर आपल्या डोळ्यातील अश्रू बळजबरीने रोखत बोलतो, माझी पत्नी पण मिळाली आहे मित्रा. असे म्हणून तो त्याला तिथे थांबायला सांगून पुढे निघून जातो. तो कारमध्ये बसून कपड्यांचे दुकान शोधण्यासाठी निघतो. पण त्याच्या मनामध्ये तीव्र वेदना आणि हतबलता दाटून आली होती. आज न उद्या ती त्याला सोडून जाणारच होती. पण तरीही तो तिच्यासाठी इतका भावुक का होत आहे? तिला स्वतःपासून दूर करणे त्याला आता इतके कठीण का वाटत आहे? नाही, पण ती नकळत झालेली एक चूक होती. तरीही त्याबद्दल मला असं का वाटते की मी काही जास्त डॉट पिली नव्हती. फक्त 2 पॅक घेतले होते. तरी इतकी भयंकर नशा कशी चढली काय माहिती. तो अचानक कारला ब्रेक लावतो. हो, हे सर्व त्या नराधमांचे कारस्थान असणार. त्याने माझ्या ड्रिंक्समध्ये नक्कीच काहीतरी गुंगीचे औषध मिसळले असावे असे दिसते. त्या नराधमांना मी असं सहज सोडणार नाही. त्याने निधीला इतकं अमानुष त्रास दिला आहे ना, त्याची परतफेड मी नक्की करेन. तो आपली मूठ टाळून राग शांत करतो आणि कपड्यांच्या दुकानात जाऊन तिच्यासाठी एक सुंदर कुर्ता सेट खरेदी करतो. तो जेव्हा परत रूममध्ये येतो तेव्हा ती भिंतीला टेकून स्वतःला गुंडाळून बसलेली असते. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू दाटलेले होते. तिची समजूत कशी काढावी हेच त्याला समजत नव्हते. रणवीर कपड्यांचे कव्हर बेडवर ठेवत शांतपणे बोलतो, हे घे, कपडे आणले आहेत. कपडे बदलून बाहेर ये, मी बाहेर तुझी वाट पाहत थांबतो. असे म्हणून तो तिथून बाहेर पडतो. तो कारपाशी थांबून तिची वाट पाहत असतो. तितक्यात ती कपडे बदलून बाहेर येते. तिचे ते मौन त्याला आत्ता आतल्या आत प्रचंड अस्वस्थ करत होते. तिच्यासोबत घालवलेला हाच माझा शेवटचा दिवस तर नाही ना, असं विचार करणे देखील मला असह्य होत आहे असे त्याला वाटत होते. ती त्याच्याकडे न पाहता थेट कारमध्ये येऊन बसते. काल पार्टीला येताना तिच्या चेहऱ्यावर असलेला तो उत्साह आणि आनंद त्याला पुन्हा एकदा पाहायचा होता. पण तिच्या गालावर असलेले ते सुकलेले अश्रू त्याला खूप टोचत होते. तो शांतपणे घराच्या दिशेने कार वळवतो. ती आता तरी काहीतरी बोलेल का, तो ह्याची वाट पाहत राहिला. पण गाडीत फक्त तिचे ते भयानक मौन पसरलेले होते. निधी मनात विचार करत होते की अरे बापरे, कालची घटना वारंवार आठवून मन किती मोडून जात आहे. इतकं सगळं झाल्यावरही ह्याच्यासोबत राहायचे नाही, हे अजिबात शक्य नाही. हा रक्षण करेल हा केवळ एक भ्रम होता. आता कुणाच्याही रक्षणाची गरज नाही. अनपेक्षितपणे ह्याच्या आयुष्यात येणे झाले. आता स्वतःहून बाहेर पडलेच बरे. यामुळे त्याचे काहीच नुकसान होणार नाही. त्याला फक्त पैसा आणि संपत्ती हवी आहे. या माणसाला बदलणे अशक्य आहे. कडुनिंबाच्या झाडाला कधी आंब्याची फळे लागतील का? ती रणवीरचा चेहरा पाहण्याची इच्छा नसल्यामुळे खिडकी बाहेर पाहत बसून राहिले. आजचा दिवस ह्याच्यासोबतचा शेवटचा दिवस ठरावा असे मनोमन प्रार्थना करत होती. बापरे, हा अन्याय जर पप्पांना समजला तर ते त्या नराधमांना अजिबात सोडणार नाहीत. अशा लोकांसोबत मुलीचे लग्न लावून दिले म्हणून ते स्वतःलाच दोष देत राहतील. नको, त्यांना ही गोष्ट कधीच समजायला नको. तिने काल रात्रीपासून काहीच खाल्ले नव्हते. तिला खूप भूक लागली होती. मुळात तिला भूक सहन करण्याची अजिबात सवय नव्हती. पण ह्याच्यासमोर तोंड उघडून कसे मागू? त्यापेक्षा पोट धरून गप्प बसलेले बरे. तो लगेच कार थांबवतो आणि तिच्याकडे वळून पाहतो. रणवीर काळजीने विचारतो, काल रात्रीपासून तू काहीच खाल्ले नाहीस ना? काहीतरी खाऊन घेणार का? निधी मुद्दाम उद्धटपणे आणि कडक शब्दात बोलते, काही गरज नाही. तुमच्या ह्या उपकाराचे पण पैसे मोजावे लागतील ना? तेवढे पैसे सध्या माझ्याकडे नाहीत. रणवीर अस्वस्थपणे आणि गायवाया करत बोलतो, निधी प्लीज, जेवणासाठी मी तुझ्याकडे कधीच पैसे मागणार नाही. त्याचा आवाज कमालीचा खचलेला होता. निधी नाक मुरडत आणि तोंड फिरवून बोलते, तरीही नको. हॉटेलमध्ये गेल्यावर पाहिले आहे मी, जेवणासाठी तुम्ही किती
सरळ हाताने खर्च करतात ते. मला सगळ्यात आधी तुमच्यापासून मुक्ती हवी आहे. लवकर लवकर चला घराकडे. तो दीर्घ श्वास टाकून कार स्टार्ट करतो. आता घरच्यांसमोर हे सत्य कसे सांगायचे ह्या विचाराने डोके चक्रावून गेले होते त्याचे. तो घरासमोर कार थांबवतो तेव्हा ती त्याच्याकडे न पाहताच कारमधून उतरून आत निघून जाते. घरातील सर्वजण जणू काही तिचीच वाट पाहत थांबले होते. तिला पाहताच लता मायेने विचारते, निधी आलीस? कुठे होतीस मुली? काय झाले हे? डोळे का लाल झाले आहेत? मनावरचे ओझे हलके करण्यासाठी कुणाचा तरी आधार हवा होता तिला. दुःख अनावर झाल्यामुळे ती त्यांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागते. तिची ती अवस्था पाहून सर्वजण प्रचंड घाबरून जातात. आजी तिचे डोके कुरवळत काळजीने बोलते, अगं काय झाले बाळा? का रडत आहेस अशी? पण तिचे रडणे काही केल्या थांबत नव्हते. लता तिला आपल्या शेजारी बसवून तिचे अश्रू पुसत बोलते, निधी इकडे बघ, काय झाले ते सांग ना मुली. रात्री तुम्ही दोघे कुठे निघून गेला होतात? काही त्रास झाला का? असे प्रेमाने विचारणाऱ्या सासूबाईंच्या डोळ्यातही प्रचंड भीती दाटून आली होती. बाप रे, काय उत्तर देऊ? माझ्यावर डॅश डॅश करण्याचा प्रयत्न झाला असे कसे सांगू? तिचे हुंदके काही केल्या थांबत नव्हते. तितक्यात तिच्या गळ्यावर चावा घेतलेली ती जखम त्यांच्या नजरेस पडले. सर्वजण एका क्षणात पूर्णपणे हादरून जातात. लता काळजीने घाबरून वरडते, निधी काय आहे ही जखम? अरे देवा, हे कसे झाले? हे सर्व काय आहे? साहित्या, माझ्या रूम मधील ड्रॉवरमध्ये ऑइंटमेंट आहे, लवकर घेऊन ये. आवाज देताच साहित्या धावत त्यांच्या रूम मध्ये जाते आणि ऑइंटमेंट आणून त्यांच्या हातात देते. त्याजवळ बसून तिच्या जखमेवर औषध लावू लागतात. तिने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्याकडे एकदा पाहिले. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. ती मनात विचार करत होती की अरे, इतकं भरभरून प्रेम करणारं कुटुंब मला आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं. हे सगळे माझ्यावर एवढं जीव का ओततात? आमचं हे केवळ एक नाटकाचं लग्न आहे हे यांना कसे सांगू? तेवढ्यात तो कार पार्क करून आत येतो. लता अत्यंत गंभीर आवाजात विचारते, काय झाले रणवीर? तो काहीच उत्तर न देता जागेवरच अस्वस्थपणे उभा राहिला. लता चिडून आणि कडक आवाजात पुन्हा विचारते, तुलाच विचारते आहे रणवीर, काय झाले निधीला? तिच्या आवाजातील राग आता स्पष्ट जाणवू लागला होता. रणवीर कसा बसा ओंडा गिळत आणि अडकळत बोलतो, आई ते माझ्या फ्रेंड्सनी मला शुद्ध हरेपर्यंत डॉट डॉट पाजली आणि त्याच्यासोबत गैरवर्तन केले. त्याने अतिशय कष्टाने हे शब्द पूर्ण करताच लताने सरळ त्याच्या कानशिलात भडकावून दिली आणि प्रचंड संतापाने आणि वरडून बोलते, तुला थोडी तरी लाज वाटते का हे सांगताना? ती तुझी पत्नी आहे. तुझ्यावर विश्वास ठेवून ती तुझ्या सोबत आली होती. तिची जबाबदारी विसरून तू अशा प्रकारे डॉट डॉट पिऊन पडला होतास. तुझ्या जगण्यावर. असे म्हणून तिने त्याच्या दुसऱ्या गालावरही एक जोरात थप्पड मारली. तो मात्र मान खाली घालून शांतपणे उभा राहिला. तेवढ्यात निधी धाडस करत आणि सत्य सांगण्याचा विचार करून बोलते, सासूबाई, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तिने सत्य सांगण्याचा निर्णय घेतला होता. आता घरातील सर्व जणांचे लक्ष तिच्यावरच केंद्रित झाले होते. परंतु त्याच वेळी रणवीरच्या डोक्यात एक वेगळीच अर्थविनवणी दिसत होती. पण त्याचा काय फायदा?